नमस्कार. तुम्ही थोडंसं एक 9वी 10वीच्या बीजगणितच्या क्लासमध्ये थोडंसं जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यात एखाद्या पदावल्या किंवा एखादी गणितं जे अवघड वाटते ती पण त्यात तुम्हाला सरांनी शिकवलेलं, त्या शिक्षकांनी शिकवलेलं तुम्हाला वाटतं का आपण ह्या जी गोष्ट आपल्याला शोधायची आहे, जी गोष्ट हुडकायची आहे, त्याला आपण एक्स मानू. म्हणजे बीजगणितातली अनेक अवघड गणितं जर एक्स मांडल्यानं जर सुटत असतील, जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, तर आपल्या आयुष्यात देव आहे ही गोष्ट मांडल्यानं सुद्धा आपल्या आयुष्यातली अनेक गणितं सुटू शकते ती. बऱ्याच अडचणी सोप्या होऊन जाऊ शकते त्या. बरीच मोठमोठी संकट आपल्या सोबत देव आहे ह्या संकल्पनेतनं ती सोपी होऊन जातील आणि आपण कॉन्फिडन्सली असणाऱ्या प्रत्येक कंडिशनचा आपण सामना करू शकतोय. कुणाचंच आयुष्य असं नसणार आहे की सगळं चांगलं असणार आहे त्या आयुष्यात किंवा सगळंच वाईट असणार आहे. चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात असणार आहेत. त्या चांगल्या गोष्टीत जरी देव आहे असं मानलं की तुमच्याकडं थोडंसं कंट्रोल राहील आणि वाईट अडचणीच्या संकटाच्या वेळी जरी देव आहे असं मांडलं तर ती गोष्ट फेस करण्याची आपल्याला जास्तीत जास्त ताकद मिळेल. त्याच्यामुळं जसं गणितात एक्स म्हणून अनेक गणितं सोडवली जाते ती, तशी आपण आपल्या आयुष्यात देव आहे हे मानून किंवा हे कन्फर्म करून आपण आपली वाटचाल करायला पाहिजे आणि आपलं आयुष्य सोपं केलं पाहिजे.